हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एस के सर्स मॅथ्स अकॅडमी. या युनिटमध्ये आपण आतापर्यंत स्पियर कंप्लीट केलं, त्याचे सगळे क्वेश्चन्स, सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कव्हर केलेत. आता आपण बघणार आहोत ह्या लेक्चरला कोन. सो कोनचा मिनिंग काय आहे आपल्याला माहिती आहे. ही जी डायग्राम मी आता ड्रॉ केलेली आहे याला आपण कोन असं म्हणतो. आपण प्रॅक्टिकल सेन्सने विचार करायचं झालं तर सगळ्यांना कॉर्नेटो माहिती, तर कॉर्नेटो इज द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ कोन. त्याचबरोबर बर्थडे कॅप माहिती आहे सगळ्यांना. ओके, सो ते सुद्धा एक काय आहे, कोनचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. सो आता याच्यातल्या काही बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला मी सांगणार आहे, जे आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, गरजेचे आहेत. त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे हा जो पॉईंट आहे वर, याला आपण व्हर्टेक्स असं म्हणणार आहोत. त्याच्यानंतर ही जे काही लाईन आहेत, ओके, ही जी काही इन्क्लाइन लाईन आहे इकडची आणि इकडची, तर याला आपण जनरेटर असं म्हणणार आहोत. काय म्हणायचं त्याला? जनरेटर. त्याच्यानंतर हे जनरेटर आहे आणि मग ही जी लाईन आहे मध्ये मी डॉटेड लाईन दाखवलेली आहे, तर ह्या डॉटेड लाईनला आपण ॲक्सिस असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? ॲक्सिस. लक्षात घ्या, ॲक्सिस म्हणजे अशी एक लाईन जी या व्हर्टेक्स मधनं पास होते, बरोबर, जी काय होते, व्हर्टेक्स मधनं पास होते. त्याच्यानंतर हा जो तुमचा कर्व आहे, ओके, हा जो कर्व आहे असा राऊंडचा, तर त्याला आपण गायडिंग कर्व असं म्हणणार आहोत. ठीक आहे. सो ॲक्सिस कळाला, जनरेटर कळाला, गायडिंग कर्व कळाला. आणि याच्यानंतर अजून एक महत्त्वाची कॉन्सेप्ट सांगायची आहे. तर इथे जो अँगल तयार होणार आहे, समजा हा जो अँगल तयार होणार आहे त्याला मी थीटा म्हणत असेल, तर त्यालाच नाव आहे सेमी व्हर्टिकल अँगल. आता त्याला सेमी व्हर्टिकल असं का म्हणायचं लक्षात घ्या. तो अँगल कसा आहे? व्हर्टिकल आहे. आणि सेमी का म्हणतोय? कारण हा जर पूर्ण अँगल असेल तर त्याच्यातला किती पार्ट घेतलाय आपण? हाफ. आणि हाफलाच आपण सेमी असं म्हणतो, म्हणून त्याला म्हणायचं सेमी व्हर्टिकल अँगल. सो कोणच्या रिलेटेड हे एवढ्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे व्यवस्थितरित्या. आता एकदा ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला कळाल्या की त्याच्यानंतर आपल्याला त्याचे काही टाइप्स बघायचे आहेत. कोन्सचे जे काही टाइप्स आहेत ते आता आपल्याला बघायचे. सो समजा हे दिस इज ऑल अबाउट कोन. आता त्याचे टाइप्स बघायचे. टाइप्स दोन प्रकार पडतात बरं का कोनचे. फर्स्ट टाइप जो आहे, फर्स्ट टाइप, त्याला नाव आहे राईट सर्क्युलर कोन. आणि सेकंड टाइप जो आहे त्याला म्हणायचं आहे ऑब्लिक कोन किंवा ऑब्लिक सर्क्युलर कोन. ठीक आहे. सो हे दोन टाइप्स पडतात त्याचे. याचं आपण इंटरप्रिटेशन सांगताना एक्झाम्पल काय सांगणार आहोत, याचं एक्झाम्पल तुम्हाला आत्ताच सांगितलं मी त्याप्रमाणे. कॉर्नेटोचा जो कोन आहे तो त्याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. समजा तुमच्याकडे अशा पद्धतीने एक कोन असेल, तर याच्यातनं जो ऍक्सिस पास होणार आहे, ह्या व्हर्टेक्स मधनं जो ऍक्सिस पास होणार आहे, तो ऍक्सिस बरोबर ह्या तुमच्या हा जो काही खालचा प्लेन सरफेस आहे त्याला 90 डिग्रीत म्हणजेच परपेंडिक्युलरली पास होणार आहे. काय होणार? तो परपेंडिक्युलरली पास होणार, आणि म्हणून आपण याला राईट सर्क्युलर कोन असं म्हणणार. क्लिअर? बट आता जर तुम्ही इकडे जर बघितलं ना, ऑब्लिक, दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे अजून एक प्रकारचा कोन बघतो आपण, म्हणजे काय, तुम्ही चणे फुटाणे तर खात असाल कधीतरी, बरोबर ना, मार्केटला गेलं तर तिथे तुम्हाला माहिती आहे की तो कोन तयार करून दिला जातो किंवा भेळ बनवण्यासाठी, म्हणजे भेळ देतात आपल्याला, तर ते जे काही कोन बनवून देतात, तर ते त्याचा हा जो सरफेस आहे हा अगदी असा कटुकट नसतो, थोडासा क्रॉस असतो. तर तशा प्रकारच्या कोनला आपण काय म्हणणार आहोत? ऑब्लिक सर्क्युलर कोन म्हणणार. काय म्हणणार? किंवा ऑब्लिक कोन असं म्हणणार. ओके, थोडासा फरक जाणवतोय आपल्याला, क्रॉस आहे थोडासा तो. सो याला आपण म्हणणार आहोत ऑब्लिक कोन. आता ऑब्लिक का म्हणायचंय? कारण की इथनं तुम्ही जो काय ऍक्सिस जो ड्रॉ करणार आहात, तो ऍक्सिस तुमच्या ह्या खालच्या प्लेनला 90 डिग्रीत कट करू शकत नाही, म्हणजेच तो राईट सर्क्युलर नाही, आणि म्हणून त्याला म्हणायचंय ऑब्लिक सर्क्युलर कोन किंवा फक्त ऑब्लिक कोन असं म्हणायचं. आणि हो, महत्वाचं म्हणजे आपण जे काही बघणार आहोत किंवा आपल्याला जे काही आता स्टडी करायचं ह्या टॉपिक मध्ये, तर ते प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त काय बघणार आहोत? राईट सर्क्युलर कोन बघणार आहोत. नेक्स्ट जो पॉइंट आहे, जो जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, तो आहे अँगल बिटवीन टू लाईन्स.
आता अँगल बिटवीन टू लाईन जे आहे तर हे पहिल्यांदा 2 डायमेन्शन मध्ये कसं असतं ते बघूया. 2 डायमेन्शनल स्पेसमध्ये नक्की कसं असतं ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. समजा तुमच्याकडे अशा 2 लाईन्स आहेत. ओके, सपोज 2 लाईन आहेत अशा आणि त्या एकमेकांना अशा कट करतात. ठीक आहे, आणि त्या कट करतात. तर ही पहिली लाईन आहे, पहिली लाईन समजायला 1 म्हणूयात. आणि त्या फर्स्ट लाईनचं जे काही इक्वेशन आहे ते सपोज असं असेल, y = m1x + c1. m1 काय आहे, स्लोप कोणाचा, लाईन 1चा. आणि ही दुसरी लाईन आहे समजा तुमच्याकडे आणि तिचं इक्वेशन काय आहे, y = स्लोप बदलणार तिचा, बरोबर, बाकी काय बदलत नाही, m2x + c2, बरोबर. असे 2 लाईन्स तुमच्याकडे आहेत आणि आता आपल्याला ह्या दोघांमधला अँगल सांगायचा. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण लिहिणार tan θ = मॉडमध्ये m1 - m2 अपॉन 1 + m1 × m2. हा फॉर्म्युला आहे त्यांच्या 2 लाईन मधला जो अँगल आहे तो अँगल सांगण्यासाठी, बरोबर. सो पहिलं कळालं आपल्याला. हे पहिलं कशासाठी आहे, हे 3D साठी आहे का नाही, हे कशासाठी आहे, 2D. ओके, 2D साठी. मग आता आपल्याला कशासाठी बघायचं आहे, 3 डायमेन्शनल स्पेस साठी बघायचं आहे. 3D साठी फॉर्म्युला बघायचा आहे. अर्थातच आपण काय करणार आहोत, समजा डायग्राम काढली आपण. सपोज तुमच्याकडे अशा प्रकारे 2 लाईन्स आहेत, बरोबर. अशा प्रकारे 2 लाईन आहेत. ही लाईन 1 आहे सपोज, ही लाईन 2 आहे. आता यांचे इक्वेशन्स लिहायचे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांच्यातले इक्वेशन्स. समजा हा काय आहे, थीटा म्हणूया त्याला आपण. तर इक्वेशन्स कसे लिहितो 3D मध्ये तुम्हाला माहिती असेल, युजिंग DRS. त्याचा एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे, बरोबर ना. सो ते कसे लिहितो बघा. याचे इक्वेशन कसं लिहिणार आपण, x - x1 अपॉन a1 = y - y1 अपॉन b1 = z - z1 अपॉन c1, बरोबर ना. हे कोणाचं इक्वेशन आहे, फर्स्ट लाईनचं इक्वेशन आहे. मग सेकंड लाईनचं इक्वेशन लिहिता येईल का आपल्याला, हो येईल लिहिता. कसं लिहिणार, x - x2 अपॉन काय म्हणणार, इथे DRS a1 b1 c1 होते. मग दुसऱ्या लाईनचे काय आपण मानूयात, a2. त्याच्यानंतर y2 अपॉन b2 = z - z2 अपॉन c2. फाईन. सो अशा पद्धतीने 2 लाईन आहेत आणि ह्या 2 लाईनचे इक्वेशन सुद्धा मी लिहिलेले आहेत. आता यांच्या मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा, या 2 लाईन मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा ते सांगण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आणि आता मात्र थोडासा चेंज आहे, लक्षात घ्या. पहिली गोष्ट तर tan θ वगैरे वापरायचं, तर आता tan θ वगैरे वापरायचं नाही, तर त्याच्याऐवजी वापरायचं आहे cos θ. सगळ्यात महत्त्वाचा जेन्युइन चेंज लक्षात घ्या, जे आपण बेसिक शिकतो ना आणि त्यानुसार पुढे प्रोसीड करतो ना. तर आता इथे महत्त्वाचं काय आहे, इथे तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बदलतंय, cos θ = आणि हो महत्त्वाचा मुद्दा की तुमच्यासाठी 2D मध्ये काय महत्त्वाचं होतं, स्लोप्स महत्त्वाचे होते, बरोबर ना. m1 m2 काय आहेत, m1 m2 काय आहेत, स्लोप्स, बरोबर. सो इथे काय सांगणार आपण, m1 m2 काय आहेत, स्लोप्स. कोणाचे, ते लाईनचे स्लोप्स आहेत, बरोबर. मग आता इथे महत्त्वाचं काय, स्लोपच्या जागी काय आलेली कॉन्सेप्ट, DRS. हे शिकवले मल्टिपल टाइम्स. सो DRS महत्त्वाचे. म्हणजे आता आपला जो फॉर्म्युला आहे हा इन टर्म्स ऑफ काय असणार आहे, DRS. हे पहिलं कुठेतरी आपल्याला माहिती पाहिजे, DRSच्या भाषेत असणार आहे. आणि मग DRSच्या भाषेत जर आपल्याला हे लिहायचं असेल तर आपण ते लिहिणार कसं बघा, सोपं आहे अगदी. a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन, ओके, अपॉन. आणि मग फॉर्म्युला लिहायचा आहे डिनॉमिनेटरला काय, त्याच्यात a1² प्लस b1² प्लस c1². आणि दुसरं काय तर कळालंच तुम्हाला आता काय असणार आहे, काय असणार, a2² प्लस b2² प्लस c2². फाईन. सो हा आहे आपला फॉर्म्युला cos θ = दिस. सो जास्त इम्पॉर्टंट ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे, हा फॉर्म्युला. एवढं लक्षात ठेवा की ह्या फॉर्म्युल्याची प्रचंड गरज पडणार आहे आपल्याला. आता मित्रांनो मी तुम्हाला कोन बद्दल बरंचसं काय काय सांगितलंय, बट मी तुम्हाला इथे कुठेही इक्वेशन ऑफ कोन असं म्हटलेलं नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा चेंज आहे. स्पियर मध्ये मात्र तुम्हाला मी इक्वेशनचे जनरल फॉर्मॅट शिकवलेत, वेगवेगळे व्हरायटी शिकवले. आता इथं मात्र तसं नाहीये. इथं तुम्हाला इक्वेशन ऑफ कोन तयार करायचं आहे किंवा फाइंड आउट करायचं आहे, बट त्याच्यासाठी कुठला स्पेसिफिक फॉर्मॅट नाही किंवा कुठला फॉर्म्युला नाही. तर त्याच्यासाठी आपल्याकडे आहे अँगल आणि त्याचा फॉर्म्युला. याचा यूज करूनच आपल्याला मॅक्झिमम टाइम काय करायला लागतं, इक्वेशन ऑफ कोन फाइंड आउट करायला लागतं. सो काही एक्झाम्पल्स घेऊयात, त्याच्यामुळे आपल्याला बेटर कॉम्प्रिहेंड होऊन जाईल. लेट्स सी फर्स्ट प्रॉब्लेम.
आणि लक्षात घ्या की इथे आपण ह्या कोणमध्ये दोन टाईपचे प्रॉब्लेम्स बघणार आहे. पहिला टाईप की ज्याच्यामध्ये आपल्याला सेमी व्हर्टिकल अँगल दिलेला असतो आणि दुसरा टाईप जो आहे त्याच्यामध्ये सेमी व्हर्टिकल अँगल दिलेला नसतो, तो फाइंड आउट करायला लागतो. सो दोन्ही पण सेमच, प्रोसिजर बिलकुल सेम आहे, काही चेंज नाही त्याच्यामध्ये. बघून घ्या क्वेश्चन मध्ये काय काय सांगितलेलं आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ कोन, कोणचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे विथ व्हर्टेक्स ॲट, म्हणजे तुम्हाला मी रेडियल डायग्राम इथे ड्रॉ केली आहे. तुम्हाला ह्या कोनचा व्हर्टेक्स दिलेला आहे, व्हर्टेक्स म्हणजे हा पॉईंट, बरोबर. सो पी, त्याचे पॉईंट दिले 1 2 -3. सेमी व्हर्टिकल अँगल पण दिलेला आहे थीटा, तो काय आहे कॉस इनव्हर्स ऑफ 1/√3. मिस्टेक करू नका, बरेच मुलं काय करतात लगेच कॅल्क्युलेटर घेतात आणि हे कॅल्क्युलेट करतात की काय येईल त्याचा आन्सर. अजिबात करायचं नाही, मी सांगतो की नक्की कसं कॅल्क्युलेट करायचं, सोपं होऊन जातं. त्याच्यानंतर सांगितलं अँड द लाईन, ही जी लाईन आहे ऍक्च्युअली ती लाईन म्हणजेच काय आहे, ऍक्सिस ऑफ द कोन. तुमच्याकडे जो काही कोन आहे तर त्या कोनचा ऍक्सिस म्हणजेच ही लाईन आहे. ओके, क्लिअर झालं, एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहे. आता अजून एक गोष्ट गिवन मध्ये, हे एवढं दिलंय मी लिहिलंय, याच्यात अजून एक गोष्ट ऍड करायची आहे आणि ती म्हणजे इथे एक पॉइंट कन्सिडर करायचा आहे. इथे समजा ह्या कशावर, जनरेटरवर क्यू हा पॉइंट घेतोय मी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स XY Z असे लिहितोय. ओके, सो फक्त तेवढं इथं मेन्शन करतोय मी. लेट क्यू XYZ बी एनी पॉइंट ऑन जनरेटर. फाईन. लक्षात ठेवा, तुम्हाला व्यवस्थित गिवन लिहिता आलं पाहिजे, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. मग एकदा जनरेटर वगैरे झालं की हा तुमची स्टेप 1 संपते. स्टेप 2 ला काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. स्टेप 2 साठी काय करणार आहोत आपण, डीआरएस फाइंड आउट करायचे. आता मेन कॉन्सेप्ट परत एकदा रिवाइज करणार आहे. लक्षात घ्या मी तुम्हाला काय शिकवलं, अँगल बिटवीन टू लाईन्स. ओके, मग आता इथे कुठल्या दोन लाईन्सचं कनेक्शन किंवा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्हाला एक ऍक्सिस बद्दल इन्फॉर्मेशन आणि एक जनरेटर बद्दल इन्फॉर्मेशन. म्हणजे ह्या दोन लाईन आहेत आणि दोन लाईन मधला अँगल पण दिलेला आहे. म्हणजे जे काही करायचंय ना आपल्याला, तर ह्या दोन लाईनच्या रिलेटेड करायचंय. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला फॉर्म्युला आठवत असेल, आत्ताच सांगितला फॉर्म्युला जो आहे अँगल बिटवीन टू लाईन्स इन 3 डायमेन्शनल स्पेस, त्याच्यामध्ये तो फॉर्म्युला कॉस थिटा इज इक्वल टू कशावर डिपेंड आहे, A1 B1 C1 A2 B2 C2 आणि हे सगळे काय आहे, डीआरएस. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला जे काही पुढे करायचंय त्याच्यासाठी डीआरएस फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून सेकंड स्टेप मध्ये आपण डीआरएस फाइंड आउट करणार आहोत. आणि कोणाचे डीआरएस, फक्त ऍक्सिसचे का नाही, तर फक्त जनरेटरचे का नाही, रादर दोन्हींचे सुद्धा डीआरएस फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. तेच आपला मेन स्टफ आहे किंवा टास्क आहे सेकंड स्टेप मध्ये. सो सेकंड स्टेप मध्ये मी लिहितो टू फाइंड डीआरएस ऑफ ऍक्सिस अँड जनरेटर. आता तुम्हाला हे एकदा रायटिंग व्यवस्थित समजली ना तर बरोबर लिंक लागणार आहे मित्रांनो. सो पहिल्यांदा काम करूयात आपण. सो इक्वेशन ऑफ ऍक्सिस काय आहे, हेच ऍक्सिसच इक्वेशन आहे, बरोबर. काय आहे इक्वेशन ऑफ ऍक्सिस इज गिवन बाय x-1/1 इज इक्वल टू y-2. मग याच्यावर आपल्याला डीआरएस सांगता येतात का, ऑब्व्हियसली माहिती आहे आपल्याला, सुरुवातच तिथनं केली. हे जे डिनॉमिनेटरला नंबर्स असतात ना, ते म्हणजेच काय आहे, डीआरएस ऑफ ऍक्सिस 1 to -1. आणि आपल्यासाठी जर काही इम्पॉर्टंट असेल आता इथं, तर ते काय आहे, हे डीआरएस आहेत. फाईन, कोणाचे, ऍक्सिसचे. आता ऍक्सिस झाला, आता जनरेटरचा विचार करायचा आहे. जनरेटरचा विचार करताना लक्षात घ्या दोन गोष्टी इथं स्पेसिफिक विचारात घ्यायच्यात. पी हा एक तुमच्याकडे काय आहे, एक पॉइंट आहे त्या जनरेटर ह्या लाईनवरचा. मग आपण मग अशी काय म्हटलंय की क्यू हा एक अजून एक पॉईंट. असं का केलं असेल, कारण मी तुम्हाला डीआरएस फाइंड आउट कसे करायचे शिकवलंय. जर एक स्ट्रेट लाईन असेल आणि त्याच्यावर ऍटलिस्ट 2 पॉईंट्स असतील तर आपण त्याचे डीआरएस कॅल्क्युलेट करू शकतो बाय टेकिंग सबट्रॅक्शन ऑफ करस्पॉन्डिंग कोऑर्डिनेट्स. म्हणजेच काय करायचंय, समजा दुसरं आपण म्हणूयात हिअर P 1 2 -3 and Q are points on generator. बरोबर, कशावरचे पॉइंट्स आहेत, जनरेटरवरचे पॉइंट्स आहेत. आणि म्हणून दॅट इम्प्लाइज डीआरएस
ऑफ जनरेटर आर कसे कॅल्क्युलेट करतो माहिती आहे? सबस्ट्रॅक्शन घेतो त्यांची. काय घेतो आपण? त्यांची सबट्रॅक्शन. म्हणजे काय? हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे त्याच्यातनं हा मायनस करायचा आहे, वाय आहे त्याच्यातनं हा मायनस करायचा आहे, झेड आहे त्याच्यातनं हा मायनस करायचा आहे. आणि म्हणून ते जे DRS आहेत ते कसे लिहिणार आपण बघा. आपण लिहिणार पहिलं एक्स -1 कॉमा दुसरं काय आहे y-2 y-2 आणि थर्ड जे आहे थर्ड नीट बघा झेड मायनस, बट इथं ऑलरेडी काय आहे मायनस आहे म्हणजे मायनस मायनस प्लस होणार आणि म्हणून तुमचा DRS जो आहे थर्ड तो काय येणार आहे Z+3. हे लक्षात घ्यायचं आहे. इथपर्यंत एकदा समजलं की मग काहीच अडचण येणार नाही. तुम्ही मित्रांनो तुम्ही फॉर्मॅट समजून घ्या. तुम्ही फॉर्मॅट एकदा समजून घेतलात ना की तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. आतापर्यंत परत एकदा सांगतो काय केलंय, गिवन लिहिलं, स्टेप 2 मध्ये काय केलंय, DRS फाइंड आउट केले. कोणाकोणाचे? ऍक्सेस आणि जनरेटरचे. आता ह्या दोनही गोष्टींचे DRS फाइंड आउट केले. आता त्याच्या पुढची स्टेप ऑब्वियस आहे, स्टेप नंबर 3. आणि स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करत असतो तुम्हाला माहिती आहे. काय करतो आपण? अँगल बिटवीन टू लाईन्स म्हणजेच थीटाचा विचार करणार आहोत. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये अँगल दिलेला आहे का? यस. सो गिवन सेमी वर्टिकल अँगल इज cos इनवर्स ऑफ 1/√3. राईट. बट फॉर्म्युला काय आहे? बट काय फॉर्म्युला आहे? आठवतो का फॉर्म्युला आपल्याला? यस, फॉर्म्युला आहे. तर आपण असं लिहायला पाहिजे, बट अँगल बिटवीन टू लाईन्स इज गिवन बाय, आणि कशाने लिहितो ते आपण? cos थीटा इज इक्वल टू A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर आणि त्याच्यानंतर A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. फाईन. आता याच्यात करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज पुट करायच्यात. फिर A1 B1 C1 A2 B2 C2 आर DRS ऑफ लाईन 1 and 2. म्हणजे इथे काय आहे? लाईन, ऍक्सेस अँड जनरेटर. देअरफॉर कॉस, आता लक्षात घ्या थीटा जो आहे तो थीटा काय, नीट बघून घ्या. थीटा काय आहे? जो दिलेला आहे तो cos इनवर्स ऑफ 1/√3. म्हणून मित्रांनो मगाशीच मी सांगितलं कुठली गडबड करू नका. विनाकारण लगेच याचं कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करू नका आन्सर, कारण पुढे ते कॅन्सल होणार आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू DRS इथे बघून घ्या A1 B1 C1 आणि A2 B2 C2. सो त्यानुसार कॅल्क्युलेशन करायचं. काय येणार मग इथे? 1 ब्रॅकेटमध्ये काय येणार? x-1 बरोबर प्लस त्याच्यानंतर काय आहे? 2 त्याच्यानंतर त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय? y-2 ने. त्याच्यानंतर इथे काय आहे? -1 आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल आता? Z+3. आणि मग स्क्वेअर रूट मध्ये पहिल्या स्क्वेअर रूट मध्ये काय येणार? हे A1 B1 C1 त्यांचा स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर आणि दुसऱ्या स्क्वेअर रूट मध्ये येणार आहे x-1 स्क्वेअर प्लस y-2 स्क्वेअर प्लस Z+3 स्क्वेअर. फाईन. इथपर्यंत समजलंय. आता म्हणजे हे बघा हे कॅल्क्युलेशन कसे करायचे? कॉस आणि कॉस इनवर्स एकमेकांना कट करतात. काय राहील तुमच्याकडे? 1/√3 इज इक्वल टू हे जे येणार आहे ते सिम्प्लिफाय करूयात. x-1 प्लस 2y मायनस 2 2 जा 4 मायनस ह्या मायनसने मल्टिप्लाय करायचे दोघांना पण Z-3 असं मिळणार आहे. स्क्वेअर रूट इथे काय येणार आहे? 2 चा स्क्वेअर काय येणार? 4 आणि इथे काय 5 आणि इथे काय 6 म्हणजे टोटल काय झाली? स्क्वेअर रूट ऑफ 6. गडबड करू नका, काहीच कॅल्क्युलेशन आता इथं जास्त करायची नाही, फक्त जे बेसिक आहे तेवढेच करायचे. पुढे मी शॉर्टकट म्हणजे एक आयडिया सांगणार आहे. आता इथं जे येईल ते ॲज इट इज लिहायचं. x-1 स्क्वेअर प्लस y-2 स्क्वेअर प्लस Z+3 स्क्वेअर. इथे स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट. याचा मिनिंग काय? पहिल्यांदा हे अजून एकदा सिम्प्लिफाय करून लिहितो. 1/√3 इज इक्वल टू इथे काय येणार आहे बघा x त्याच्यानंतर प्लस 2y मायनस Z. मग काय काय शिल्लक राहणार आहे? इथे -1 आहे, इथे -4 आहे म्हणजे किती झाले? -5 आणि इथे मायनस म्हणजे याचा अर्थ -8 मिळाले.
ओके, हा एवढा पार्ट झालाय. स्क्वेअर रूट ऑफ 6, स्क्वेअर रूट ऑफ मग हे सगळे स्क्वेअर रूट जर काढायचे असतील तर कुठली आयडिया वापरणार? करेक्ट, आपण त्यांचा स्क्वेअर घेणार दोन्ही बाजूचा. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग काय मिळणार? जर स्क्वेअर केला तर हा स्क्वेअर रूट निघून जाणार, 1/3 येणार. इकडे x + 2y - z - 8 आणि त्याचा काय होणार? आता स्क्वेअर केलाय त्याचा काय होणार? स्क्वेअर होणार. आणि डिनॉमिनेटरला मित्रांनो काय येणार आहे बघा? डिनॉमिनेटरला हा जो रूट आहे आणि हा पण रूट आहे, दोन्ही रूट साइन निघून जातात म्हणजे 6. आणि मग 6 झाल्यानंतर पुढे पूर्ण याला मल्टिप्लाय होणार 6, म्हणून इथे नीट लिहायचं x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर z + 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. आहे की नाही सोपं? आता तुम्ही इथे आतमध्ये कॅल्क्युलेशन करत बसला असतात, अडचण झाली असते. आता हे एकदम इझी झाले, फक्त हे पुढचे कॅल्क्युलेशन्स करायचे. आता इथे एक महत्वाची टर्म आपल्याला दिसते. इथे आहे 1 2 3 4 4 टर्म्स आहेत आतमध्ये आणि मग त्याच्या पुढे जाऊन आपल्याला प्रोसेस करायची. तर त्याच्यासाठी काय आयडिया आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. एक फॉर्म्युला सांगणार आहे, जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे बघा? a + b + c + d ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. अशी जर सिच्युएशन असेल तर याचं एक्सपान्शन कसं लिहायचं असतं? सो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर 2 एकदाच लिहायचा आहे आणि ब्रॅकेटमध्ये सगळे कॉम्बिनेशन्स लिहायचे. कसं कॉम्बिनेशन आहे? a × b प्लस a × c प्लस a × d प्लस, आता a चा विषय संपला, आता b नाही करा, b × c आणि b × d आणि लास्टला काय राहिलंय? प्लस cd. ठीक आहे, प्लस cd. सो अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. एकदा हा फॉर्म्युला समजला की काय अडचण येणार. लक्षात ठेवा हे सगळे कॉम्बिनेशन घेतो पण प्रत्येक टर्मला कितीने मल्टिप्लाय केलेलं आहे? 2 ने मल्टिप्लाय केले, ते विसरायचं नाही. मग आता त्याच्यासाठी इथे थोडंसं मॉडिफिकेशन करेल मी, फार नाही बरं का. इथे जे लिहिलंय ना ते थोडंसं बघा, मी असं मॉडिफाय करून लिहितो. हे जे आहे हे कसं आलंय तर तुम्हाला माहिती आहे. आता फक्त इथं मॉडिफिकेशन कसं आहे ते तुम्हाला इथं दाखवतो एकदम. x ॲज इट इज लिहिला प्लस 2y ॲज इट इज लिहिला प्लस. अशी ऍडजस्टमेंट का करायची? कारण माझ्या फॉर्म्युलेमध्ये सगळीकडे मला प्लस पाहिजे, इथे मात्र मध्ये मायनस मायनस आहे, त्यांना ऍडजस्ट करावं लागेल. सो प्लस लिहिला मी, पण इथे ऍक्च्युअली काय होतं? -z, म्हणजे हे झेडला आपण मायनस साइन देऊन टाकणार. म्हणजे काय लिहिणार? -z, त्याच्यानंतर पुढे प्लस आणि हा 8 जो आहे तर नुसता 8 न लिहिता काय लिहायचं? -8. समजलं असेलच, आय होप सो. फक्त प्लस इथं मॅनेज केले. ओके, सो इथे तुम्ही कट करू शकता बिंदास, काही अडचण नाही. समजा 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6 असं का करू शकता? कारण 6 ला पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय म्हणून आहे, मध्ये प्लस असतं तर नसतं करता आलं. सो आता कॅन्सल केलं. मग फायनली माझ्याकडे कसं येणार आहे एक्सप्रेशन? ह्या 2 ला आणि इकडे मल्टिप्लाय करायचंय 2 आणि ब्रॅकेटमध्ये x - 1 स्क्वेअर प्लस y - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z + 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग ब्रॅकेट क्लोज. हे इकडे घेतलं. आता इकडे ह्या बाजूला जे आहे ते तेवढं लिहायचं. सो ह्या बाजूला काय आहे बघा? दिस इज इक्वल टू x + 2y - z प्लस -8 ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथून पुढच्या सगळ्या स्टेप खूप प्रिकॉशियसली कराव्या लागणार आहेत आपल्याला आणि हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे. सो 2 हे एक्सपान्शन करून घेऊयात. हे आपल्याला माहिती आहे कुठला रूल? a - b होल स्क्वेअर. सो x² - 2x प्लस 1 प्लस y², 2 2 जा 4 -4y प्लस 4 प्लस z² प्लस 6 z प्लस 9. ओके, सो ही x तुमची लेफ्ट हँड साइड आली. राईट हँड साइडचं कॅल्क्युलेशन मात्र खूप मोठं होणार. सो पहिल्यांदा काय करूयात? x²
आता लक्षात घ्या, मी लेफ्ट हँड आणि राईट माझ्याकडे जागा नाही म्हणून मी असं लिहितो, तुम्ही नीट मात्र एक लिनियर वेने लिहायचं ते सगळं. सो एक्स स्क्वेअर प्लस 2y चा स्क्वेअर काय होणार आहे, 2y चा स्क्वेअर वाटलंच तर असं लिहितो म्हणजे समजण्यासाठी अडचण येणार नाही. मायनस झेड स्क्वेअर प्लस मायनस 8 स्क्वेअर आणि प्लस 2 आणि मग हे सगळे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये लिहायचे मल्टिप्लिकेशनचे. सो याचं याच्याबरोबर मल्टिप्लिकेशन केलं ट्वाईस एक्स वाय. त्याच्यानंतर इथे याला मल्टिप्लाय करायचं म्हणून मायनस आहे म्हणून मायनस एक्स झेड. नंतर याने याला मल्टिप्लाय करायचे म्हणून मायनस 8x. मग आता ह्या 2y ने याला मल्टिप्लाय करायचे म्हणजे काय येणार मायनस 2yz. नंतर याने याला मल्टिप्लाय करायचे म्हणजे काय येणार, इथे मायनस आहे सो मायनस साइन लागेल. सो 8 to 16y आणि इथे फायनली काय येणार आहे, हे मायनस मायनस प्लस होणार सो 8z. सो अशा पद्धतीने हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि याचं जेव्हा तुम्ही फायनल सगळं कॅल्क्युलेशन कराल तेव्हा आन्सर मिळणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 12x प्लस 24y मायनस 4z मायनस 4xy प्लस 4yz प्लस 2zx मायनस 36 इज इक्वल टू 0. अनदर प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला इक्वेशन ऑफ कोणच फाइंड आउट करायचं आहे, बट जे काय गिवन डेटा आहे तो थोडा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. इथे बघा पहिल्यांदा सांगितले अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं, व्हर्टेक्स जे आहे त्याचे एक स्पेसिफिक तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिले होते. आता मात्र काय सांगितलं, व्हर्टेक्स ॲट ओरिजिन. पण गडबडून जायचं का नाही, आपल्याला माहिती आहे ओरिजिनला त्याचा व्हर्टेक्स आहे, याचा अर्थ ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात 0 0 0 म्हणून मी काय लिहिले P 0 0 0. त्याच्यानंतर सेमी व्हर्टिकल अँगल इज π/4 लिहिलाय आणि ऍक्सिस अलॉंग द लाईन x इज इक्वल टू -2y इज इक्वल टू z. म्हणजेच काय ऍक्सिसचं इक्वेशन काय दिलेलं आहे, x इज इक्वल टू -2y इज इक्वल टू z. आता हे दिसायला थोडंसं वेगळं दिसणार आहे कारण आपल्याला जे काही स्टँडर्ड फॉर्मॅट माहिती आहे लाईनच्या इक्वेशनचा त्याच्या डिनॉमिनेटरला काही व्हॅल्यूज असतात बरोबर ना, आणि मग त्यांनाच आपण DRS म्हणतो. आता इथं तसं दिसत नाही, त्याबद्दल नंतर डिस्कशन करणार आहे मी. आता फक्त तुम्ही प्रोसिजरला फॉलो करा. पहिल्यांदा काय करायला लागेल, स्टेप 1 मध्ये गिवन लिहितोच आपण, पण ह्या ठिकाणी एक पॉईंट कन्सिडर करतो, त्याला Q असं म्हणतो आणि त्यालाच आपण कोऑर्डिनेट्स काय म्हणणार XYZ. सो तेवढं फक्त लिहितो मी, लेट Q बी एनी पॉइंट ऑन जनरेटर. ठीक आहे. सेकंड स्टेप मध्ये आपण DRS फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. सो स्टेप 2 टू फाइंड DRS. कोणाकोणाचे, DRS ऑफ ऍक्सिस अँड जनरेटर. ओके. सो पहिल्यांदा ऍक्सिस बद्दल बोलूयात कारण इक्वेशन दिलेलं आहे. सो गिवन इक्वेशन ऑफ ऍक्सिस इज x इज इक्वल टू -2y इज इक्वल टू z. पण याच्यात डिनॉमिनेटरला काही व्हॅल्यूज नाहीत म्हणून मग आपण गडबडून जायचंय का नाही. तुम्ही म्हणाल सर 1 1 1 घेऊ का, नाही तसं नसते ते. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल लाईनचं आणि त्याचे जर DRS आपल्याला डिनॉमिनेटरला दिसत नसतील तर सिंपल काम करायचं आहे, एक्स वाय झेड या सगळ्यांचे कोएफिशिएंट किती करायचा प्रयत्न करायचा आहे, 1. म्हणजेच या ठिकाणी एक्सचा कोएफिशिएंट 1 आहे, गुड. झेडचा पण 1 आहे, पण वायचा कोएफिशिएंट 1 आहे का, नाही. म्हणजे इथं मला -2 च्या ऐवजी 1 हवंय. ते कसं करता येतं, मी याला डिवाइड करेल -2 ने, म्हणजे हा -2 आणि डिवाइड करणारा -2 एकमेकांना कट करतील. बट जी काय ऑपरेशन इथं करायला करतोय ते मला इकडे पण करावं लागेल आणि इकडे पण करावं लागेल. म्हणून मी काय करणार आहे, सो डिवाइड बाय -2. क्लिअर आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की काय होणार आहे, इथे कट होणार. -2 आणि -2 काय होणार, कट होणार आहे. सो मला काय मिळणार आहे, इथे 1 मिळणार आहे बरोबर. म्हणजे माझे DRS काय आलेत ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. काय DRS आहेत, देअरफॉर DRS ऑफ ऍक्सिस आर काय आहेत, -2 1 आणि -2. समजलंय सगळ्यांना, ठीक आहे. सो DRS मिळालेले आहेत. त्याच्यानंतर कोणाचे DRS मिळाले, ऍक्सिसचे. आता जनरेटरचे फाइंड आउट करायचे. सो हिअर P काय पॉइंट आहे, P 0 0 0 अँड Q त्याचे काय आहेत कोऑर्डिनेट्स XYZ आर पॉइंट्स ऑन जनरेटर बरोबर. जनरेटरवरचे 2 पॉइंट्स आहेत आणि म्हणून मग त्याचे DRS सुद्धा लिहिता येतात आपल्याला. DRS ऑफ
जनरेटर, बरोबर. कसे लिहिणार DRS ऑफ जनरेटर सांगा? सोपं आहे. आता ह्या वेळेस सोपं आहे जास्त का? कारण आपण सबट्रॅक्शन घेतो ना, ह्या दोन पॉईंटची कट टू कट सबट्रॅक्शन घेतो. x मायनस 0 काय मिळणार आहे मला? x. y मायनस 0 काय मिळणार आहे? y. आणि z मायनस 0 काय मिळणार आहे? z. ओके. सो ह्या दोन गोष्टी कळाल्यानंतर मग आपलं काम सोपं होतं. आपण स्टेप नंबर 3 बघूयात. सो स्टेप नंबर 3, दोन लाईन मधला अँगल जो आहे त्या कुठल्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करतो आपण? cos θ इज इक्वल टू ओके. व्हॅल्यूज पुट करूयात. बट काय माहिती आपल्याला? बट हिअर थीटा इज इक्वल टू काय आहे? व्हॅल्यू काय दिली आहे थीटाची? π/4. ओके. सो थीटा इज इक्वल टू π/4. देअरफॉर cos π/4 इज इक्वल टू, आणि मग हे व्यवस्थित लिहायचे DRS -2 इंटू एक्स. हे सोपं आहे जरा आता. -2 इंटू एक्स प्लस आता काय 1 इंटू काय y प्लस इथे काय आहे -2. सो -2 इंटू काय आहे इथे z. मित्रांनो एकदा समजलं ना, एकदा डोक्यात शिरलं ना का तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. हा सगळ्यात इझिएस्ट टॉपिक आहे तुमच्या M2च्या एंडसेमच्या सिलेबस मधला. मग काय लिहायचे? a1² प्लस, याला कळत नसेल ना, याला a1 b1 c1 म्हणा, याला a2 b2 c2 म्हणा. निवांत आणि निवांत कॅल्क्युलेशन करा, काय अडचण नाही. सो -2² प्लस 1² प्लस -2² आणि त्याच्यानंतर इकडे x² प्लस y² प्लस z². सो अशा पद्धतीने आता पुढचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला माहिती आहे. cos π/4 काय असतो? बरोबर 1/√2 इज इक्वल टू, इथे आहे -2x प्लस y -2z अपॉन इथे काय येणार आहे बघा 2² 4, इथे पण 2² 4 प्लस 1 म्हणजे √9 आणि इकडे काय येणार आहे x² प्लस y² प्लस z². अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये खूप जास्त कॅल्क्युलेशन्स होते, ते बसत नव्हते बोर्डवर. आता तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जमलेच पाहिजे. हे सोपं आहे जरा, आपण नीट करूयात आता. हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो काय करायचं आहे याच्यानंतर? काय करायचं आहे इथे असं हे केलं डायरेक्ट अगोदर शिकवले त्याप्रमाणे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणायचे. सो स्क्वेअरिंग मग स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे 1/2. इकडे हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेटचा आता स्क्वेअर होऊन जाईल. पण ते होताना मी मात्र नीट लिहितो सगळं -2x बरोबर प्लस y बरोबर प्लस आणि परत -2z. असं का लिहायचं तुम्हाला माहिती आहे? कारण आपल्याला पुढे त्याची गरज पडणार आहे, फॉर्म्युला वापरायचा आहे. सो स्क्वेअर अपॉन इथे स्क्वेअर रूट निघून जाईल, 9 येईल डायरेक्ट आणि इकडे येणार आहे x² प्लस y² प्लस z². ओके. मग क्रॉस मल्टिप्लाय करूयात. देअरफॉर 9 x² प्लस y² प्लस z² इज इक्वल टू 2 आणि इकडे सगळं आहे तसंच -2x प्लस y प्लस -2z. फॉर्म्युला असा होता बघा, किंवा त्याचं व्हर्जन आपण असं लिहू शकतो. आता इथे किती टर्म्स आहेत? 3. मग अशी 4 होत्या. सो 3 टर्म्स आहेत म्हणजे काय येणार इथे a² प्लस b² प्लस c² प्लस आणि सगळ्यांना 2 ने मल्टिप्लाय करायचे 2 आणि मग ब्रॅकेटमध्ये सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन घ्यायचे मल्टिप्लिकेशन मध्ये a इंटू b प्लस a इंटू c प्लस आता काय घेणार b इंटू c घेणार. सो हा फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेशन करायचे. सो 9 x² प्लस y² प्लस z² इज इक्वल टू 2. या सगळ्यांचे स्क्वेअर करायचे, फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म सगळ्यांचे स्क्वेअर डायरेक्टली तुम्ही. -2x काय होणार आहे 4x² प्लस y² प्लस याचा स्क्वेअर काय होणार आहे 4
झेड स्क्वेअर, राईट. प्लस आता काय आहे पुढे 2, आणि मग याच्यामध्ये 2 म्हटल्यानंतर परत एक ब्रॅकेट, आणि आता नीट कॅल्क्युलेशन करायचे. एबी म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे ते -2xy, -2xy. त्याच्यानंतर आता याचं याच्याबरोबर करायचं, म्हणजे मायनस मायनस प्लस होणार, 2 2 4, 4xz प्लस 4xz, आणि लास्टला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, बट इथं प्लस आणि मायनस म्हणजे मायनस साइन होणार, सो -2yz. सो अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आहे. आता हे सिम्प्लिफाय करूयात आपण. 9 इज इक्वल टू एक स्टेप वाढू देत. बघा अगोदरचा प्रॉब्लेम होता तो थोडा लेंदी होता. आता मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करून देण्याचा प्रयत्न करतो की असं केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मेथडने करू शकता. मी तुम्हाला सांगितलं इथपर्यंत आलात तर 101% यू विल गेट 4 मार्क्स. फायनल हे सगळं कॅल्क्युलेशनला फार इम्पॉर्टन्स नाही, तुमचं फायनल आन्सर येणं गरजेचं आहे फक्त. सो 4x² प्लस y² प्लस 4z² आणि हे कॅल्क्युलेशन -4xy प्लस 8xz आणि -4yz. एक जरी मिस्टेक झाली तरी सगळे आन्सर चुकू शकतात. सो आता हे नीट करूयात आपण. 9x² प्लस 9y² प्लस 9z² इज इक्वल टू 8x² प्लस 2y² 8z² मायनस 8xy प्लस 16xz आणि लास्टला मायनस 8yz. x²च्या y²च्या z² टर्म इकडे घ्यायच्यात. काय येईल बघा, हे मायनस होणार तिन्ही इकडे आल्यानंतर. 9 मायनस 8 काय येणार आहे x². त्याच्यानंतर 9 मायनस 2 काय येणार आहे 7y², पॉझिटिव्ह राहणार. आणि इथे 9 मायनस 8 म्हणजे काय येणार आहे z². त्याच्यानंतर ह्या सगळ्या टर्म्स इकडे घ्यायच्यात. काय येणार मायनसच्या ऐवजी इकडे आल्या मायनसच्या ऐवजी काय येणार आहे प्लस 8xy. हे इकडे आल्यानंतर काय होणार मायनस 16xz आणि हे इकडे आल्यानंतर काय होणार प्लस 8yz इज इक्वल टू 0. फाईन. नेक्स्ट प्रॉब्लेम. एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही की मी क्वेश्चन जे घेतोय ना त्याचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स घेतोय, ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम बेटर आयडिया येऊन जाईल. आणि हे सोपं आहे. एकदा तुम्ही एका टाईपचा एक क्वेश्चन केला की त्यानुसार तुम्हाला सगळे सॉल्व्ह करता येणार आहेत. सो आता ह्या क्वेश्चन मध्ये अजून काही ट्विस्ट आहे बघा. याच्यात पण इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलंय कोणचं, बट व्हर्टेक्स काय आहे ओरिजिन. आता आपल्याला आयडिया व्हर्टेक्स ओरिजिनला असणं म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणं 0 0 0. ओके. आता सेमी व्हर्टिकल अँगल 30 डिग्री इट्स ओके. पण नवीन काय ऍक्सिस इज अलॉंग वाय ऍक्सिस, म्हणजे हा जो ऍक्सिस आहे हा दिस ऍक्सिस इज नथिंग बट वाय ऍक्सिस. हे इंटरेस्टिंग आहे, नवीन आहे. मग आता इथे ऍक्सिसच्या इथे मी इक्वेशन लिहित असतो. आता लिहिलंय का इक्वेशन नाही. लक्षात ठेवा इक्वेशन का लिहितो टू फाइंड आउट जनरेटर्स. सॉरी, लक्षात ठेवा इक्वेशन का लिहित असतो टू फाइंड आउट डीआरएस, म्हणजे लाईनचे इक्वेशन लिहायचे कारण डीआरएस माहिती पाहिजेत म्हणून, बाकी काही इंटरेस्ट नाही आपल्याला. मग आता ह्या ठिकाणी सेम प्रोसिजर करायची आहे. वाय ऍक्सिसचे डीआरएस काय असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो इक्वेशनची गरज नाही. समजा इथे क्यू हा एक पॉईंट घेऊयात आपण आता XYZ त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. सो एवढं म्हणायला लागेल लेट क्यू XYZ बी एनी पॉइंट ऑन जनरेटर. आणि मग स्टेप नंबर 2 मध्ये काय करत असतो माहिती आहे आपल्याला. स्टेप नंबर 2 जनरेटर आणि ऍक्सिस ह्या दोघांचे काय फाइंड आउट करायचं आहे डीआरएस. सो टू फाइंड DRS of axis and generator. ते फाइंड आउट करत असताना पहिल्यांदा काय माहिती आहे आपल्याला. हिअर ऍक्सिस इज अलॉंग काय आहे अलॉंग वाय ऍक्सिस, राईट. देअरफॉर आता महत्वाचं मला जे सांगायचंय डीआरएस एक्स ऍक्सिसचे डीआरएस जे असतात ना मित्रांनो, एक्स ऍक्सिसचे डीआरएस काय असतात बघा, सोपं आहे 1 0 0. वाय ऍक्सिसचे डीआरएस काय असतात बघा 0 1 0 आणि झेड ऍक्सिसचे डीआरएस काय असतात आता कळालंय तुम्हाला 0 0 1. हे आपल्याला माहित पाहिजे. सो ऍक्सिस इज अलॉंग वाय ऍक्सिस, देअरफॉर डीआरएस
ऑफ ॲक्सिस आर काय वाय ॲक्सिस च्या अलॉंग आहे, वाय ॲक्सिसचे डी आर 0 1 0. ओके, हे क्लिअर झालंय तुम्हाला. त्याच्यानंतरचा महत्वाचा विषय म्हणजे जनरेटर बद्दल बोलूयात. सो हिअर P 0 0 0 अँड Q जो पॉइंट घेतोय आपण, Q हा पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय झेड. आर पॉइंट्स ऑन जनरेटर, therefore DRS ऑफ जनरेटर आर. कसं शोधणार आहोत आपण? x मायनस 0 म्हणजे x, y मायनस 0 y अँड z मायनस 0 z. तो स्टेप नंबर 3. Angle between two lines is given by. कशाने दाखवणार आहे आपण? ते कुठला फॉर्म्युला आहे? cos थीटा इज इक्वल टू करेक्ट. फॉर्म्युला पाठ झालाय आपला आता 100%. बट आता ह्या ठिकाणी अँगल किती दिलेला आहे आपल्याला? बट थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. किती दिलेला आहे? 30 डिग्री. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज तिथं पुट करायच्या. सो काय मिळणार आहे आपल्याला? cos 30 इज इक्वल टू A1 A2 हे सगळं व्यवस्थित लक्षात घ्यायचं. A1 B1 C1 A2 B2 C2. ओके, आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला कळालं असेल. हे थोडंसं अनएक्सपेक्टेड असलं तर कॅल्क्युलेशन अजून इझी होऊन जातात. कसं? तर A1 काय आहे? 0. त्याला मल्टिप्लाय करायचे कशाने? x ने. त्याच्यानंतर इथे B1 काय आहे? 1 आणि इकडे y प्लस इकडे काय आता? 0 आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचे? z ने. इकडे स्क्वेअर रूट मध्ये काय येणार आहे? 0चा स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर आणि इकडे स्क्वेअर रूट मध्ये येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. cos 30 काय येतो? त्याचा आन्सर माहिती आहे आपल्याला, √3/2 असं त्याचा आन्सर आहे. इथे बघा काय शिल्लक राहील? फक्त y शिल्लक राहणार आहे. न्यूमरेटरला फक्त काय शिल्लक राहणार आहे मित्रांनो? y. आणि न्यूमरेटरला फक्त y शिल्लक राहिल्याच्या नंतर डिनॉमिनेटरला इथे फक्त 1 असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 1 1. त्याच्यानंतर इथे असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. मग आता नेहमीच्या स्टाईलने काय करणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणणार आपण. काय म्हणणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग मला मिळणार आहे 3. बरोबर, स्क्वेअर रूट कॅन्सल आहे. 2 चा स्क्वेअर काय येणार आहे? 4 इज इक्वल टू इकडे आहे y, त्याचा होईल स्क्वेअर अपॉन आणि हे स्क्वेअर रूट रिमूव्ह होणार आहे. सो मला मिळेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की खूपच सोपे कॅल्क्युलेशन्स आहेत. क्रॉस मल्टिप्लाय करूयात फक्त. सो 3 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 4y स्क्वेअर. बरोबर, क्रॉस मल्टिप्लाय केलं. आता थोडंसं रिअरेंज केलं तर आन्सर मिळून जाणार. सो 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 3z स्क्वेअर आणि ह्या 4y स्क्वेअरला इकडे आणूयात, मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे फायनली आन्सर जे आहे ते मिळणार आहे 3x स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे 3y स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर म्हणजे मायनस y स्क्वेअर प्लस 3z स्क्वेअर इज इक्वल टू 0. अँड दिस इज नथिंग बट युअर फायनल आन्सर. टाईप 1 चे आपण काही क्वेश्चन्स केलेत. आता टाईप 2 बद्दल डिस्कस करूयात. तुम्हाला शॉर्टकटमध्ये ही कन्सेप्ट सांगायची असेल तर मी एवढंच सांगेल की टाईप 1 मध्ये अँगल दिलेला होता, त्याच्यामुळे तुम्हाला अँगल फाइंड आउट करायची गरज नव्हती. ओके, DRS फाइंड आउट करायचे आणि अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचे, विषय संपला. इथं मात्र थोडं वेगळं आहे.
इथे तुम्हाला पहिलं टार्गेट आहे DRS फाइंड आउट करायचे, हे तर क्लिअर आहे. DRS दोन्हीचे फाइंड आउट करायचे. आणि आता ह्या ठिकाणी नोटीस केलं असेल अगोदरच्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये क्यू अझ्युम करायचो मी, आता त्यांनी दिलेला आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी DRS फाइंड आउट करायच्यात आणि अँगल शोधायचा आहे आणि तो अँगल पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी यूज करायचा आहे. कसं ते बघणार आहोत. क्वेश्चन बघूयात आपण. ओके, सो टाइप 2 काय आहे की व्हेन सेमी व्हर्टिकल अँगल इज नॉट गिवन. आता काय क्वेश्चन विचारला, इक्वेशन ऑफ कोन फाइंड आउट करा. व्हर्टेक्स कुठं आहे, ओरिजिनला आहे म्हणून मी इथे 0 0 0 लिहिलंय आणि पासेस थ्रू 1 1 2, म्हणजे हा कोन जो आहे तो कशातनं पास होतोय, एका पॉईंट मधनं पास होतोय 1 1 2, म्हणून ह्या कोनवर मी हा पॉईंट लिहिलेला आहे. आणि ऍक्सिस जो आहे तो ऍक्सिस कशाच्या अलॉंग आहे, ह्या लाईनच्या अलॉंग आहे. म्हणजेच ऍक्सिसचं इक्वेशन 6x इज इक्वल टू -3y इज इक्वल टू 4z दिलेलं आहे. सो अशा प्रकारच्या इक्वेशनची प्रॅक्टिस आहे आपल्याला माहिती आहे. याच्यावरनं DRS फाइंड आउट करायचे असेल तर कोइफिशियंट x y z या तिघांचे कोइफिशियंट 1 पाहिजेत. ते करूयात. सुरुवात गिवन. आता इथे काही वेगळं लिहिण्याची गरज आहे का, नाही. सो स्टेप 1 मध्ये हे तुमचं गिवन आहे, जे डायग्राम मध्ये लिहिलेलं आहे. फार वेगळं काही करायची गरज नाही आता. मग स्टेप 2 मध्ये काय करता येईल ते लिहूयात. स्टेप 2 टू फाइंड DRS. कोणाकोणाचे DRS फाइंड आउट करायचे, DRS ऑफ ऍक्सिस अँड जनरेटर. फाइन. For that purpose, equation of axis is 6x is equal to -3y is equal to 4z आहे, बरोबर. मग आता आपल्याला डिवाइड करायचंय कशाने, अशा नंबरने जेणेकरून x y z सगळ्यांचे कोएफिशिएंट काय येतील, 1 येतील. आता त्यासाठी एक सिंपल लॉजिक आहे की काय करायचं, 6 3 आणि 4 यांच्या LCM ने डिवाइड करायचे. ओके, यांच्या LCM ने डिवाइड करायचे. तर काय येतो यांचा LCM काय येतो बघा, नीट विचार करा. 6 चा मल्टिपल आहे 12, 3 चा पण 12 आहे आणि 4 म्हणजे 12 हा त्याचा LCM आहे. सो वी डिवाइड थ्रू आउट बाय 12. असं का, त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण आहे कारण 12 इज LCM ऑफ 6 3 अँड 4. हे त्याचं रिझन आहे. मग काय मिळेल आपल्याला, 6x बाय 12 -3y बाय 12 अँड 4z बाय 12. सो इव्हेंच्युअली विल गेट x बाय 2. आता हा मायनस साईन खालच्याला द्यायचा आहे, y बाय -4 इज इक्वल टू z बाय 3. देअरफोर आता मिळालेले आहेत ते DRS of axis are 2 -4 3. क्लिअर. सो हा विषय आपल्याला क्लिअर झालाय. त्याच्यानंतर हियर P 0 0 अँड Q, कुठला पॉइंट आहे Q, 1 1 2 आर 2 पॉइंट्स ऑन जनरेटर. देअरफोर मग याचे DRS कसे फाइंड आउट करायचे, बाय टेकिंग सबट्रॅक्शन. सो DRS ऑफ जनरेटर आर कसे फाइंड आउट करायचे लक्षात घ्या. सबट्रॅक्शन घ्यायची कशी, 1 -0 1 1 -0 1 आणि 2 -0 2, म्हणजेच काय येणार आहे 1 1 2. सिंपल. सो DRS मिळाले, दोघांचे DRS मिळालेत. आता ह्या DRS चा यूज करून काय करायचं आहे, अँगल फाइंड आउट करायचा आहे इन नेक्स्ट स्टेप. स्टेप नंबर 3.
फाईन. अँगल काय आहे माहिती आहे का? नाही. मग व्हॅल्यू पुट करायच्या ह्या बाकीच्या आणि मग कॅल्क्युलेट करायचं. बघून घ्या आता तुमच्याकडे DRS आहेत क्लिअरली. DRS कुठले कुठले आहेत? 2 - 4 3 आणि इकडे सो अकॉर्डिंगली कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2 × काय 1 प्लस त्याच्यानंतर काय -4 × 1 प्लस 3 × 2 अपॉन ओके. आता A1² प्लस B1² प्लस C1² म्हणजे काय 2² प्लस -4² प्लस 3² आणि इकडे स्क्वेअर रूटमध्ये काय येणार आहे आता 1² प्लस 1² प्लस 2². सो याचं कॅल्क्युलेशन करून हे सगळं व्यवस्थित जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार 2 - 4 -2 आणि इकडे काय येणार आहे 6 म्हणजे याचा अर्थ 4 आलं 4. त्याच्यानंतर इथे काय येणार आहे 4 प्लस इथे 9 सो 4 + 9 13 आणि इकडे 16 सो काय आलं √29 बरोबर. आणि इकडे काय येणार आहे 4 + 1 + 1 म्हणजे 6 सो √6 असं आन्सर आलेलं आहे कशाचं कॉस थिटाचं. बट आय एम इंटरेस्टेड इन थिटा ओनली. सो थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ काय आन्सर मिळालं आहे 4 अपॉन √29 × √6. फाईन. सो थिटा मिळाला मला म्हणजेच अँगल मिळाला. ओके. सो स्टेप खरं तर स्टेप 3 मध्ये आता आपण लिहू शकतो टू फाइंड अँगल. अँगल मिळाला. मग काय करायचंय याच्या पुढची स्टेप ही ॲडिशनल स्टेप आहे जी अगोदरच्या टाईपमध्ये नव्हती कारण अगोदरच्या याच्यामध्ये 3rd स्टेपमध्येच आन्सर घेऊन जायचं. आता मात्र इथे पुढची स्टेप आहे स्टेप नंबर 4 आणि ज्याच्यामध्ये ॲक्च्युअली आपल्याला काय करायचंय इक्वेशन ऑफ कोन फाइंड आउट करायचंय. इक्वेशन ऑफ कोन आणि ते फाइंड आउट करत असताना लक्षात ठेवा DRS हा थोडासा क्रिटिकल पार्ट आहे एवढं लक्षात घ्या. DRS जे आहेत DRS तुम्ही ॲक्सिसच्या विचारात घ्यायचेत. ओके. सो DRS ऑफ ॲक्सिस आर काय आहे ते 2 - 4 3 बरोबर. काय आहे 2 - 4 3 हे लिहिले. आणि महत्वाचं म्हणजे आता मात्र DRS ऑफ जनरेटर जेव्हा मी म्हणणार आहे तेव्हा तुम्ही लगेच म्हणू नका की सर आमच्याकडे जनरेटरचे आहेत DRS मग ते लिहू का. ते लिहायचे नाहीत मित्रांनो. हा सगळ्यात मोठा चेंज आहे प्रोसिजरल चेंज. जनरेटरचे DRS लिहायचे आहेत ते म्हणजे X Y आणि Z. हा महत्वाचा चेंज कळाला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. मार्क दिस स्टेप ॲज व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला कळालंच पाहिजे. स्टार करून ठेवलाय की आपल्याला हा चेंज लक्षात घ्यायचा नाही तर तुम्ही डायरेक्ट हे कराल तर त्याने काही साध्य होणार नाही. सो आपल्याला जनरेटरचे DRS काय घ्यायचे X Y Z आणि मग ह्या इक्वेशनमध्ये त्या व्हॅल्यूज टाकायच्या. समजा हे इक्वेशन आहे याला समजा तुम्ही 1 म्हणत असाल. सो आता आपण सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुट करूयात आता. सो आणि हो थिटा आहे तो थिटा पण इथे लिहिलाय. परत लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही परत. अँड थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 4 upon √29 √6. म्हणून म्हणूयात पुट ऑल above values in इक्वेशन 1. ह्या इक्वेशन 1 मध्ये टाकूयात. काय मिळेल कॉस बघा बरं का कॉस आणि ब्रॅकेटमध्ये मिळेल कॉस इनव्हर्स ऑफ काय आहे 4 upon √29 √6. म्हणून मी सांगत असतो डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू नका कॅल्क्युलेटरवर कारण की आपल्याला तसंच ठेवायचं पुढे जाऊन कॅन्सल होत असतं ते. इज इक्वल टू आता ह्याच लोकांचा विचार करायचा काय येणार पहिलं सांगा 2 × X त्याच्यानंतर प्लस -4 × Y प्लस पुढे 3 × Z आणि स्क्वेअर रूटला काय येणार आहे स्क्वेअर रूटमध्ये 2 चा स्क्वेअर प्लस -4 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर आणि दुसऱ्या स्क्वेअर रूटमध्ये सिम्पली येणार आहे x² + y² + z². कॉस आणि कॉस इनवर्स कॅन्सल. सो 4 upon √29 × √6 इज इक्वल टू 2x - 4y + 3z
अपॉन याचा आन्सर काय येतं बघा, 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9, 13 आणि 16 म्हणजे 29. सो स्क्वेअर रूट ऑफ 29 येतं आणि इकडे स्क्वेअर रूट ऑफ. आता तसं बघायला गेलं तर तुम्ही बिंदास 29च लिहायला पाहिजे स्क्वेअर रूटमध्ये. का? कारण की हे आणि हे कॉम्बिनेशन बघा ना सेम आहे, तेच आहे 29 येणं. सो आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला कळालं की आता स्क्वेअरिंग करायचंय. काय करायचंय? स्क्वेअरिंग. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग मला मिळेल काय? मिळेल मला 16. एक गोष्ट नोटीस केली आहे तुम्ही की इथे स्क्वेअर रूट ऑफ 29 आहे आणि इथे पण स्क्वेअर रूट ऑफ 29 आहे, ते एकमेकांना कट होणार आहे. सो इथे मग काय येणार माझं 16, 4चा स्क्वेअर 16 अपॉन इथे 6 मिळेल कारण स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, इज इक्वल टू, आता हे नीट लिहायला लागेल, 2x प्लस मायनस 4y प्लस 3z आणि ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हे पण स्क्वेअर रूट निघून जाईल. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. जेवढं पॉसिबल आहे कॅन्सल करणं तेवढं कॅन्सल करू शकता. इथे कसं पॉसिबल आहे? 2ने जर डिवाइड केलं तर इथं 3 येईल आणि इथे काय येईल? 8 येईल. सो मग आता क्रॉस मल्टिप्लाय करूयात. 8 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू 2x प्लस मायनस 4y प्लस 3z ब्रॅकेट स्क्वेअर. मग 8 एक्स स्क्वेअर प्लस 8y स्क्वेअर प्लस 8z स्क्वेअर इज इक्वल टू 3 आणि मग नेहमीच्या स्टाईलने माहिती आहे आन्सर काय येणार आहे? 4x स्क्वेअर याचा स्क्वेअर केला प्लस याचा स्क्वेअर केल्यावर 16y स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर केल्यावर 9z स्क्वेअर. बरोबर असं आहे. फॉर्म्युला माहिती आहे आता आपल्याला. प्लस काय करतो आपण? प्लस ट्वाईस आणि मग ब्रॅकेटमध्ये घेतो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 8xy. त्याच्यानंतर मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ते इथे लिहितो मी प्लस 2 3 जा 6xz आणि फायनली मायनस साईन येणार यांचं दोघांचं 4 3 जा 12yz. थोडंसं किचकट आहे पण तुम्हाला ते करायला लागेल. आणि मग हे सगळं कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचं फायनल आन्सर जे आहे ते येणार आहे 4x स्क्वेअर प्लस 40y स्क्वेअर प्लस 19z स्क्वेअर मायनस 48xy मायनस 72yz प्लस 36xz. सो हे आहे आपलं फायनल आन्सर.